A big hello to all my lovely and dear friends out there. मी मानसी सर्वांचं स्वागत करते. आपल्या आजच्या या सेशनमध्ये आपण या पोयमचा कन्क्लुडिंग पार्ट वाचणार आहे. वाय म्हणजे का, ही पोयम आपण वाचतो आहे. एका मुलाचे प्रश्न आहेत, तो खूप प्रश्नावर प्रश्न करतो आहे की का असतं असं, स्टार्स का शाईन करतात, आणि अशा प्रकारचे खूप सारे प्रश्न आहेत जे आपण वाचलेले आहेत. एक आपला लास्ट स्टॅन्झा उरला आहे पोयमचा, तो आज आपण पाहूया, आणि याच्याच बरोबर आणि काही ज्या गोष्टी उरलेल्या आहेत त्या सुद्धा बघूया. चला वाचूया पोयम बाय. सो आपण आता पुढे पाहू की काय असतं. मुलाने खूप प्रश्न विचारले आहेत. आता अनेक त्याचे पुढचे प्रश्न काय आहेत ते बघूया. ही वॉन्ट्स टू नो वाय आईस शुड मेल्ट. तो जाणणं चाहतो की आईस जी असते, बर्फ असते, ती का पिघळते. मेल्ट म्हणजे काय असतं, पिघळणं. की बर्फ का पिघळते. वाय स्पायडर्स ईट द फ्लाईज. आणि स्पायडर्स जे असतात, जे मकडी असते, ती फ्लाईजला, म्हणजे जे तुम्ही पाहिलं असेल मकडीचा जो जाळा असतो त्याच्यामध्ये कधी मच्छर वगैरे फसून जाय तर काय असतं ते त्याला खाऊन टाकते. तेच आहे की वाय स्पायडर्स ईट द फ्लाईज. जे फ्लाईज असतात, उडणारे मक्खी मच्छर असतात, त्यांना स्पायडर मकडी का खाते. वाय बीज शुड स्टिंग अँड वाय द यीस्ट शुड मेक द डो टू राईज. बीज शुड स्टिंग म्हणजे बीज जे असतात, तुम्ही जर पाहिले की मधुमक्खी आहे, काही आहे है ना, ते अशा प्रकारे. स्टिंग म्हणजे काय, चावणं, त्यांचा डंक लागतो ना, तर ते लोक डंक का मारतात. आणि वाय द यीस्ट शुड मेक द डो टू राईज. डो म्हणजे काय असतं, आपण जर कणिक वगैरे कालवतो तर त्याचा जो जे कणिक ते असतं त्याला डो म्हणतात. अ थिक मिक्सचर ऑफ फ्लोअर, वॉटर एक्सेट्रा. त्याच्यात पाणी टाकून जे आपण जे मिक्सचर बनवतो त्याला म्हणतात. रेडी टू बी बेक्ड इन टू ब्रेड. आणि ह्याच्यात जो डोची गोष्ट केली जाते तो म्हणजे कसलं, जसं की ज्याच्याने की ब्रेड वगैरे बनते, तर तो जो डो बनतो त्याचा जो म्हणजे की मैदा वगैरे मळला जातो, त्याच्यामध्ये काय असतं की यीस्ट टाकतात. ठीक आहे ना. आणि यीस्ट टाकल्यानंतर, यीस्ट म्हणजे काय, ऍक्च्युली खमीर असतं है ना. तर ते खमीर टाकतात आणि खमीरने ते जे आहे हलकावून उठतं. तुम्ही जर कधी पाहिलं असेल, जर तुमच्याकडे भटुरे वगैरे बनत असतील, कधी सपोज छोला भटुरा बनतो ना, तर भटुऱ्याच्या ह्याच्यातही म्हणजे की थोडा वेळ कालवून ठेवून दिलं जातं, मग ते खमीर उठून थोडंसं वरती फुलून जातं. सो दॅट इज यीस्ट. त्याच्यात जे खमीर उठतं, तर ह्याच्यात म्हणतात की वाय द यीस्ट शुड मेक द डो टू राईज. तर यीस्ट जे असतं, जे खमीर असतं, त्याच्याने जे डो असतं, त्याचं जे कणकेचा जो गोळा असतो तो कसा उठून जातो, तो कसा राईज म्हणजे उठतं. सम ऑफ हिज वायज आर नॉट टू हार्ड टू आन्सर इफ यू विल ट्राय. तर जर तुम्ही ट्राय कराल, जर तुम्ही प्रयत्न कराल, तर त्याचे काही वायज म्हणजे जे काही जे वायजचे प्रश्न आहेत, काही जे का आहेत, ते फार कठीण नाही आहे त्याचे उत्तर द्यायला. बट अदर नो वन एव्हर येट हॅज फाउंड द रिझन वाय. पण अनेक जे आहेत प्रश्न, त्याचे अनेक काही प्रश्न असे आहेत जे की आजपर्यंत कोणी जे आहे त्याचं रिझन नाही शोधू पावलंय की का असं असतं. तर काही प्रश्नांचे उत्तर आहे, काही प्रश्नांचे उत्तर नाही आहे, हेच म्हटलं जाते ह्याच्यात. तर छान होती ना पोयम. आणि आपल्यालाही आपल्याही मनात असे प्रश्न कधी ना कधी लहानपणी उठलेच असतील की असं का होतं आणि तसं का होतं. आता बघा, आपण जरा याचे क्वेश्चन आन्सर्स वगैरे बघूया. इज द लिटल बॉय रिअली क्युरियस, हाऊ डू यू नो इट. काय तो जो लहान मुलगा आहे तो खरंच मध्ये क्युरियस आहे, तो खरंच मध्ये काही जाणणं चाहतोय की नाही, की तो तसंच म्हणजे. हाऊ डू यू नो इट, तुम्हाला हे कसं कळतं, कसं कळलं की तुमचं जे उत्तर आहे तसं असं हाव आहे तर का. तर येस, द लिटल बॉय इज रिअली क्युरियस, हो तो आहे क्युरियस. हाऊ डू यू नो इट, बिकॉज ही ऑलवेज आस्क द क्वेश्चन्स वाय. कारण की तो नेहमी आपला प्रश्न विचारत राहतो वाय. हर ह्याच्यात त्याचा प्रश्न आहे वाय म्हणजे का. व्हॉट इज द बॉय वॉन्ट टू नो अबाउट क्लाउड्स. मुलगा जो आहे क्लाउड्स बद्दल, वादळांबद्दल काय जाणणं चाहतोय. तर तो काय जाणणं चाहतोय, ही वॉन्ट्स टू नो अबाउट क्लाउड्स, दॅट व्हॉट मेक्स द क्लाउड्स, की क्लाउड्स जे आहे कशाने बनतात, कशाने बनलेले आहे, अँड वाय दे क्रॉस द स्काय. आणि ते जे आहे स्कायला का क्रॉस करतात, म्हणजे की ते वादळांमधनं जे जे आभाळामधनं कशाला निघतात, इकडे तिकडे का जातात. तर तो हे क्लाउड्सच्या बद्दल जाणणं चाहतोय. वाय व्हॉट ब्लोज आउट ऑफ बेलोज. बेलोज जे असतात, आता तुम्हाला सांगितलं होतं मागच्या ह्याच्यात, तर ते काय ब्लो करतात, तर ते विंड ब्लो करतात. ते विंड ब्लोज आउट ऑफ बेलोज. ठीक आहे ना. त्याचा उत्तर काय झाला की विंड म्हणजे जे वारं आहे ते ब्लो करतं बेलोज मधनं. तर अशा प्रकारे हे क्वेश्चन आन्सर्स फार सोपे आहेत. जर आपण पोयम नीट वाचली आहे तर आपल्याला येतील.
क्वेश्चन्स केव्हा येतात तुम्हाला, जेव्हा पॅराग्राफ येतो, जेव्हा एक स्टॅन्झा येतो आणि मग तेव्हा त्याच्याशी रिलेटेड आपल्याला क्वेश्चन्स येतात, तेव्हा हे प्रश्न उत्तर जे आहे ते कामाचे असतात. लास्ट क्वेश्चन आहे, व्हॉट हेल्प्स द डो टू राईज. कोणत्या वस्तूनी डो जे आहे ते राईज करतं. द यीस्ट हेल्प्स द डो टू राईज. तर जो यीस्ट असतो त्याच्याने हेल्प होते डोला राईज करायला. नाव वी विल सी इंग्लिश वर्कशॉप. मोस्टली आपले होऊन चुकलेले आहेत क्वेश्चन. पहा आता थर्ड क्वेश्चन बघा, वाय दिस, वाय दॅट, वाय देन, वाय नाव, वाय नॉट, वाय बाय अँड वाय. इन दीज टू लाईन्स द वर्ड वाय इज रिपीटेड. तर या दोन लाईनीमध्ये काय पाहताय तुम्ही, वाय हा शब्द परत परत रिपीट झालेला आहे. सो इट इज अ फिगर ऑफ स्पीच कॉल्ड रेपिटेशन. तर म्हणून इथे रेपिटेशन हा फिगर ऑफ स्पीच यूज झालेला आहे. रेपिटेशन काय बघा, इट इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच वन और मोर वर्ड्स आर रिपीटेड इन द सेम सेंटेन्स. जेव्हा सेम सेंटेन्स मध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त शब्द जे आहे ते परत परत रिपीट हो, तर ते रिपिटेशन असतं. एक्झाम्पल, सन सन इट गिव्स मी अ ग्रेट जॉय. ठीक आहे, ते सन शब्दाचा दोनदा उपयोग केला गेलाय. तर अशाच प्रकारचे रेपिटेशनचे अनेक आहेत लाईन्स जे आपण शोधलेले आहे मागच्या सेशन मध्ये. आता बघा, कम्प्लीट द वेब डायग्राम. इथे एक वेब डायग्राम दिलाय. द लिटिल बॉय वॉन्ट्स टू नो वाय. ठीक आहे, इथे पहा तुम्ही दिले की वाय वाय अशा प्रकारचं लिहिलेलं आहे. जेव्हा तुम्हाला प्रश्न अशा प्रकारचा एक्झाम मध्ये तर काय करायचंय, इथे तुम्हाला फिलअप करायचंय. ठीक आहे ना, तुम्ही आपल्या कॉपीत असंच बनवाले आणि तिथे फिल करून लिहाले. तर तो काय काय जाणणं चाहतोय पहा. आपण आपले पोयम वाचली, आपल्याला माहितीये. वाय रेन फॉल्स फ्रॉम द स्काय, वाय कोल शुड बर्न, वाय सीड्स गेट इन द ऍपल कोर, वाय पॉप गन्स शुड गो पॉप, वाय द ओशन ebbs and flows, why fish have gills, why boys cannot fly, why wind comes out from the bellows nose. तर इथे मी एक पेक्षा जास्त प्रश्न घेतलेले आहेत. एक्झाम मध्ये जेव्हा येईल तुम्हाला जेवढे प्रश्न जेवढे दिले राहतील तेवढेच तुम्हाला जे आहे उत्तर लिहायचे आहेत. आता बघा, कम्प्लीट द फॉलोइंग ब्लँक्स फ्रॉम द पोएम. हे सुद्धा आपण केलेलं आहे, पण आता ह्याच्यातही अशा प्रकारे वेब डायग्राम मध्ये येईल. तुम्हाला वेब डायग्राम ड्रॉ करून मग तिथे अशाच प्रकारे लिहावं लागेल. तर जसं की वर्ड्स फ्रॉम द पोएम रिलेटेड टू एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटशी रिलेटेड कोणते आहेत प्रश्न, जे स्काय, स्टोन, फ्लावर्स, क्लाउड्स, स्टार्स है ना, आणि एक इथे विंड हा दिलेला आहे. तर हे झाले शब्द. आणि अशाच प्रकारचं इथेही अशाच प्रकारचे वर्ड्स फ्रॉम द पोएम रिलेटेड टू एनिमल्स, फ्रुट्स, इन्सेक्ट्स. तर ते काय आहे, जसं की एक स्पायडर्स दिलेला आहे आणि आपल्याला 5 द्यायचे. ऍपल कोर, स्पायडर्स दिलेलंच आहे, फ्लाईज, स्टिंग, फिश, सीड्स. तर हे सगळे शब्द काय आहे, हे आपले जे आहे एनिमल्स, फ्रुट्स आणि इन्सेक्टशी रिलेटेड वर्ड्स आहेत. ह्याच्यानंतर आता आपण करणार आहे पुढे, इमॅजिन अ सिनियर स्टुडंट फ्रॉम युअर स्कूल हॅज वन अ नॅशनल लेवल क्विज कॉन्टेस्ट. तर अशी कल्पना करा की तुमच्या शाळेतनं एका सिनियर मुलांनी जे आहे कोणचं नॅशनल लेवलचं क्विज कॉन्टेस्ट जिंकलंय. फ्रेम 8 to 10 इंटरव्ह्यू क्वेश्चन. तर तुम्हाला 8 ते 10 इंटरव्ह्यू साक्षात्कारचे असे क्वेश्चन्स आपल्याला लिहायचे आहेत. दॅट यू वुड आस्क व्हेन यू इंटरव्ह्यू हिम हर ऍट द स्कूल असेंब्ली. जे की जेव्हा असेंब्ली होते, प्रेयर वगैरे होते, तेव्हा त्यावेळेस तुम्ही त्याला विचाराले असे 8 ते 10 क्वेश्चन्स लिहायचे अबाउट द अचीवमेंट, की त्यांनी जे अचीवमेंट प्राप्त केले त्याच्याकरता. तर आता बघूया आपण हा क्वेश्चन. सो ऍज आय टोल्ड यू, आपण इंग्लिश वर्कशॉपचा आता हा क्वेश्चन करूया, ज्याच्यात की आपण एक सिनियर मुलाशी जे आहे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स करू 8 ते 10, जो की क्विज कॉन्टेस्ट नॅशनल लेवलचा जिंकून आलेला आहे. तर आता बघा क्वेश्चन्स कसे असले पाहिजे. सगळ्यात आधी जर कोणी जिंकून आलंय, आपण असेंब्लीमध्ये घेतो, तर सर्वात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स त्याला म्हटलं जातं. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर ग्रेट सक्सेस. तुमचं जे ग्रेट जे सक्सेस आहे, सफलता आहे, त्याच्याकरता तुमचं अभिनंदन. हाऊ डू यू फील आफ्टर विनिंग सच अ कॉन्टेस्ट. तुम्हाला कसं फील होत आहे, कसं वाटतंय अशा प्रकारचा एक कॉन्टेस्ट जिंकून. तर ते तर सांगेल. मग नेक्स्ट आहे, हॅव यू रिसीव्ड सच अ रिकॉग्निशन बिफोर, प्लीज गिव्ह डिटेल्स. तर हे प्रश्न आहे की काय तुम्हाला आधी पण कधी अशा प्रकारचं रिकॉग्निशन मिळालेलं आहे ह्याच्या आधी पण, की कधी तुम्ही अशी काही अचीवमेंट केली असेल, तर त्याची प्लीज डिटेल्स द्या. नेक्स्ट क्वेश्चन, हू हॅज इन्स्पायर्ड यू टू टेक पार्ट इन सच अ क्विज कॉन्टेस्ट. याचा अर्थ काय झाला, की अशा प्रकारच्या क्विज कॉन्टेस्ट मध्ये, म्हणजे की क्विज म्हणजे काय असते, जिथे प्रश्न उत्तर विचारले जातात. ठीक आहे ना. तर अशा प्रकारच्या कॉन्टेस्ट मध्ये तुम्हाला कोणी इन्स्पायर केलं,
कोण तुमचं प्रेरणा होतं अशा प्रकारच्या ज्यात पार्टिसिपेट कराय करता. व्हॉट वर द रिएक्शन ऑफ युअर फॅमिली टू दिस अचीवमेंट? ही जी उपलब्धी तुम्ही हासिल केली आहे ह्याच्यावरती तुमची फॅमिली, तुमच्या परिवाराची काय प्रतिक्रिया होती? ठीक आहे, रिएक्शन म्हणजे काय? प्रतिक्रिया. तर परिवारची काय प्रतिक्रिया होती तुमच्या या इतक्या मोठ्या उपलब्धीवर? हू एल्स वुड यू गिव्ह क्रेडिट फॉर युअर सक्सेस? तुम्ही जी ही सफलता हासिल केली आहे त्याच्याकरता तुम्ही आणि कुणाला आपलं क्रेडिट देणं चाहाल, म्हणजे आणि कुणाला तुम्ही म्हणणं चाहाल की ह्याच्या कारणाने, एक फॅमिली तर असतेच, त्याच्या कारणाने मी हे करू पावलो. हाऊ डिड यू प्रिपेअर फॉर दिस क्विज? तुम्ही या क्विज करता कशा प्रकारे प्रिपेअर केलं? म्हणजे की बाई कोणी असतं, कोणी पुस्तका वाचतं, कोणी आणि काही टीव्ही वगैरे बघून, या कशा प्रकारे? तर त्याचं काय प्रिपरेशन तुम्ही त्याची कशी केली, तयारी कशी केली क्विजची? व्हॉट इज युअर प्लॅन फॉर द फ्युचर? हे बघ, कोणताही जर तुम्ही इंटरव्ह्यू घेताय तर इंटरव्ह्यू मध्ये हा एक क्वेश्चन जो आहे ना हा फार जरुरी असतो. व्हॉट इज युअर प्लॅन फॉर द फ्युचर? तर हा तुम्ही नेहमी अगदी मानून घ्या की हा तर लिहायचाच आहे. कारण की तुम्ही कोणी मोठ्या व्यक्तीचा किंवा कोणाचे घेता तर फ्युचर प्लॅन्स आपण विचारतोच. तर तुमचा फ्युचरचा, भविष्याकरता तुमची काय प्लॅनिंग आहे? विच बुक्स डिड यू रिफर फॉर दिस कॉन्टेस्ट? या प्रतियोगितेमध्ये प्रतिस्पर्धेमध्ये भाग घेण्याकरता तुम्ही कोणत्या पुस्तकांना रिफर केलं, कोणत्या पुस्तका वाचल्या? हे प्रश्न असे का विचारले जातात की सपोज आणि कोणी पण आहे जो असं करणं चाहतोय तर त्यालाही मदत मिळेल म्हणून असे प्रश्न विचारले जातात. हू हेल्प यू टू मेक युअर ड्रीम कम ट्रू? तुमचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करायला, ते स्वप्न ऍक्च्युअल मध्ये साकार व्हायकरता कोणी तुमची मदत केली? व्हॉट इज द रोल ऑफ युअर स्कूल इन युअर अचीवमेंट? तुम्ही ही जी उपलब्धी हासिल केली आहे ह्याच्यामध्ये तुमच्या शाळेचं काय रोल आहे? What message would you like to give to upcoming generation who is in the audience? या ऑडियन्स मध्ये बसलेले लोक जितकेही आहेत, ऑडियन्स म्हणजे समजतं ना, जे लोक जसे समोर बसून बघतात, ह्यांच्यामध्ये बसलेले जे अपकमिंग जनरेशन, जी नवीन पिढी आहे, त्यांच्याकरता तुमचा काय संदेश राहिले ते सांगा. तर अशा प्रकारे आपण काही प्रश्न पाहिले जे की आपण इंटरव्ह्यू मध्ये विचारू शकतो. नेक्स्ट आपण बघू एप्रिसिएशन ऑफ पोएम. पोएमची एप्रिसिएशन, हा दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन अ पोएम. The title of the poem is Why. The writer of this poem is anonymous. Anonymous म्हणजे की आपल्याला माहित नाही त्याचं नाव वगैरे, ठीक आहे ना. नाही तर तुम्ही पाहिलंय की पोयमच्या खालती रायटरचं नाव दिलेलं असतं, नाही दिलंय म्हणजे anonymous. This poem, the poem has 8 stanzas. पोयमचे 8 स्टेंजा आहेत. Each stanza has 4 lines. प्रत्येक स्टेंजा मध्ये 4 लाईनी आहेत. The line that is repeated in each stanza is he wants to know why. तर ही जर आपण पाहू, ही लाईन प्रत्येक स्टेंजा मध्ये रिपीट केली गेली आहे की ही वॉन्ट्स टू नो वाय, तो जाणणं चाहतो की का. द लाईन आय शॅल ऑलवेज रिमेंबर इज, जी लाईन मी नेहमी आठवण ठेवते ती कोणची आहे? बट अदर नो वन एव्हर येट हॅज फाउंड द रिझन वाय. की म्हणजे हे लास्ट मध्ये आल्या होत्या लाईनी की काही प्रश्नांचे त्याचे उत्तर आहेत, फार सहजपणे देऊ शकतो, पण काही प्रश्न असे ज्याची की उत्तर नाही देऊ शकत, की कारण काय. सेंट्रल आयडिया काय पोयमचा? द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम इज हाऊ क्वेश्चन्स अरोज आर क्युरियोसिटी अँड वी डू नॉट गेट आन्सर ऑफ एव्हरी वाय. तर जो मेन आयडिया पोयमचा की कशा प्रकारे क्वेश्चन जे आहेत, प्रश्न जे आहेत ते आपली क्युरियोसिटीला, आपली जितके प्रश्न विचारायची इच्छा आहे त्याला वाढवतं, आणि वी डू नॉट गेट आन्सर ऑफ एव्हरी वाय, आणि आपण प्रत्येक वायचा उत्तर नाही प्राप्त करू शकत नेहमी. तर हे ह्याची सेंट्रल आयडिया आहे. सो ही पोयमचा आज आपण कन्क्लुडिंग पार्ट केलेला आहे, पोयम संपली आहे. जितकेही ह्याचे एक्सरसाइज पार्ट आहे, अप्रिसिएशन आहे, सगळं तुम्ही नीट वाचा आणि परत समजा. आजचा सेशन आपला इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत लवकरच भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.